आता आम्ही नालंदा विद्यापीठ बघितलेलं आहे आणि नालंदा विद्यापीठामधली सर्व माहिती सर्वांनी त्या नालंदा विद्यापीठाची माहिती जाणून घेतलेली आहे। आणि आता आम्ही आलो आहोत वेळुवनमध्ये। या राजगीरमध्ये हे वेळुवन आहे। हे वेळुवन राजा बिंबिसाराने या तथागत भगवान बुद्ध यांना हे दान दिलेलं वेळुवन आहे। तर आपण बघू शकता वेळूची झाडं आहेत। हे त्यावेळेला वेळुवन म्हणजे खूपच घनदाट असं वेळुवन असेल। 2500 वर्षापूर्वी जर तेवढं होतं, हे आता या वेळेला तेवढं जाणवत नाही। पण सुंदरसं हे वेळुवन या ठिकाणी आपण बघू शकता। हा आमचा ग्रुप आहे, सर्वजण ग्रुप फोटो घेत आहेत। सुंदरसं या ठिकाणी गार्डन पण आहे। वेळूची झाडं आहेत। वेळू या ठिकाणी भगवान बुद्धांचं धम्मप्रवचन चालू असताना राजा बिंबिसाराच्या पत्नीला खूप म्हणजे गर्व होता। तिच्या सौंदर्यावरती तिला गर्व होता। आणि ज्या वेळेला भगवान बुद्धांचं प्रवचन चालू होतं आणि राजा बिंबिसाराची पत्नी खेमा ही त्या बाजूने जात असताना तिने तथागत बुद्ध यांचं प्रवचन ऐकलं आणि तिचा गर्व गळून पडला आणि ती तथागत बुद्धांना या ठिकाणी शरण आलेली आहे। आणि हे जे वेळुवन आहे हे राजा बिंबिसार यांनी तथागत बुद्धांना दान स्वरूपामध्ये हे दिलेलं आहे। हे आपण बघू शकता हे वेळुवन आहे। आणि या वेळुवनमध्ये आतमध्ये हा एक छोटासा तलाव आहे। तलावाच्या बाजूने खूप सुंदर असं दृश्य, खूप सुंदर असं गार्डन या ठिकाणी आहे। आणि आमचे सर्व उपासक उपासिका या ठिकाणी खाली फोटो काढण्यासाठी उतरलेत। या आमच्या सहचारिणी आहेत आणि सर्व उपासक उपासिका या ठिकाणी येत आहेत। सर्व एकदम आनंदी आहेत। आणि आमच्या सहलीच्या मुख्य आयोजिका शेजुळेताई सुद्धा या ठिकाणी आलेलेच आहेत। पुढील माहिती शेजुळेताई देणार आहेत। वेळुवनचा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवत आहे। खरोखर या ठिकाणी आल्याच्या नंतर मनाला खूप समाधान लाभलेलं आहे। आपण बघू शकता ही तथागत भगवान बुद्धांची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे। आणि हे विदेशी पर्यटक सर्व त्यांचे धम्मगुरू आहेत, ते सर्वांना माहिती देत आहेत। हे विदेशी पर्यटक सुद्धा या ठिकाणी या वेळुवनमध्ये नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत। तथागत भगवान बुद्धांची सुंदर आणि सुबक मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे। सुंदर असं झाडांची बगीचा या ठिकाणी बनवलेला आहे। सुंदर झाडं आहेत, फुलांचे बगीचा आहेत, फुलांची झाडं आहेत।
या वेळवणमध्ये खूप सुंदर अशी बुद्धांची या ठिकाणी बुद्धांची मूर्ती आहे आणि या बुद्धांच्या मूर्तीच्या आजूबाजूला हे विदेशी भंतेजी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते प्रवचन करतायत. सुंदर प्रकारे प्रवचन चालू आहे. ทหารทั้งหลายเนี่ยที่มาจากเมืองกบิลพัสไม่กลับไปแม้แต่คนเดียวเพราะทหารทั้งหมดนั้นพากันออกบวชหมดเสียแล้วอาการรู้ आणि या बाजूला सुद्धा विदेशी पर्यटक आलेले आहेत आणि ते त्यांना सुद्धा भंतेजी प्रवचन देत आहेत. सर्व विदेशी भंतेजी या ठिकाणी श्रद्धापूर्वक तथागत बुद्धांना वंदन करतायत.ได้ดวงตาเห็นธรรมด้วยการและบวชด้วยวิธีเอหิติกุปุปสัมปทาแก่พระอัครสาวกพร้อมด้วยแผ่บุญกุศลแก่ตัวปุถุชน बिंबिसाराजाची राणी हेमा हिला आपल्या सौंदर्यावर खूप गर्व होता. तिला असं वाटायचं की माझ्यासारखं सुंदर असं या पृथ्वी तलावर कोणीच नाही. खूप ती आपल्या सौंदर्यावर असं घमंड करायची. एक दिवस इथं तथागताचं प्रवचन चालू होतं आणि ती या वनामधून चालली होती. वनामधून चालताना तिला ते तथागताचे सुंदर बोल แก่ข้าพเจ้าตลอดกาลนานเทินสาธุเดี๋ยวเรากราบพระแล้วก็เวียนประทักษิณ3 รอบนะครับ3 รอบในบริเวณนี้นี่เนาะพระวันตังอภิวาเทมิสวากาโตภะคะวะตาธัมโมธัมมังนามัสสามิสุปฏิปันโนภะคะวะโตสาวกสังโฆสังฆังนามามิตังหังวันนามิครูอุปัชฌาย์จาริยังกุณังหังวันนามิ